आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. चिकोडी उपविभागातील चिकोडी, निपाणी, रायबाग, कागवाड आणि अथणी तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नदी काठावरील पूरस्थिती आता ओसरू लागली आहे. त्यामुळे पूरग्रस्त व विस्थापित कुटुंबे परतीच्या मार्गावर निघाली असून नदी काठावरील नागरिकांचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते व वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र सध्या पाणी ओसरल्याने रस्ते वाहतुकीस खुले झाले असून लोकांची दैनंदिन वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. 2 दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने नदीपात्रातील पाणी पातळी सुमारे 1.5 ते 2 फुटांनी घटली आहे. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ हवामान व सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते. गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी अखेर सूर्यप्रकाश दिसल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. नदीकाठावरील मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी, कल्लोळ, सौंदती व जनवाड या गावातील स्थलांतरित कुटुंबे आता घराकडे परतू लागली आहेत. तथापि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऊस, मका, केळी, सोयाबीन व कडधान्य ही उभी पिके 4 दिवसांपासून पाण्यात बुडाल्याने कुजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी वर्गाकडून पंचनामे करून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. पूरग्रस्त कुटुंबियांनीही पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. अनेक निराधार कुटुंबांना या आपत्तीमुळे मोठा फटका बसला आहे. दरम्यान उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी चिकोडी तालुक्यातील पूरग्रस्त येडूर व इंगळी गावाला भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. त्यांनी नागरिकांना जर निवारा केंद्राची गरज असल्यास प्रशासनास तात्काळ कळवावे अशी सूचना दिली. तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. SB ನ್ಯೂಸ್साठी ಇಂಗಡಿಹುನ್ ರಾಜು ಕೋಳಿ. ಈಗಾಗಲೇ ಮೇಲಿನಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ 2,16,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ ನೀರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಇಂಗ್ಳಿಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಧನವಾಡೆ ಮತ್ತು ಇಂಗ್ಳಿ ನಡುವೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮೇಲೆ ನೀರು ಬಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಧನವಾಡೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು 25 ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜನ ಅವರು ತಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು 250 ದನಕರುಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವು ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಜೊತೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇದ್ದಾರೆ, ವೆಟರ್ನರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿ PDO ಇದ್ದಾರೆ, ತಲಾಟಿ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಪೂರ್ತಿ ಇದೆ. ತಾಲೂಕು ಆಡಳಿತದಿಂದ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕೋ ಎಲ್ಲವನ್ನು ಮಾಡುವಂಥ ನಾವು ಸೂಚಿಸಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಪ್ರವಾಹ ಬಂದ ಸಹಿತ ನಾವು ಇಲ್ಲೊಂದು ಬೋಟ್ ಇದೆ, ಬೋಟ್ನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೆಚ್ಚುವರಿ ಬೋಟ್ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಎಡವರು ಮತ್ತು ಮಾಂಜರಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬೋಟ್ಗಳನ್ನು ತರುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಬೇಗ ಪರಿಹಾರ ಕೇಂದ್ರ ತೆಗೆಯಲು ಜನ ಇಚ್ಛೆ ಕೂಡ ನಾವು ಪರಿಹಾರ ಕೇಂದ್ರ ತೆಗೆಯಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ 2-3 ದಿವಸ ಮಾತ್ರ ನೀರು ಬರೋದ್ರಿಂದ ಅವರು ತಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.